तर कसं काय मंडळी, मजेत ना? स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये, म्हणजे तुमच्या हक्काच्या चॅनलमध्ये. आणि आज थेट सुरुवात होती आपल्या शॉपमधनं. आणि तुम्हाला लिटरली खोटं नाही बोलत, 3 वाजले, 3 दुपारचे. एवढं भयंकर ऊन आहे ना, मी सांगू नाही शकत. आणि मेन म्हणजे आम्हाला जायचं आहे आज एका ठिकाणी. मी कालच्याच व्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आता फक्त आमच्या व्लॉगमध्ये तिघी, म्हणजे बाकीचे पण दिसतील थोडेफार मध्ये मध्ये, पण आम्ही तिघी तर कंटिन्यू सोबत असणार आहे. आणि आपण संभाजीनगर एक्सप्लोअर करणार आहोत असं मला तरी वाटतं. मला काहीच माहिती नाही आहे, म्हणजे एवढं जास्त काही माहिती नाही इथलं, मी जास्त फिरत नाही. पण जी ऋतू आहे ना, तर तिला सगळं माहिती आहे, तर ती मला घेऊन फिरणार आहे. बट मला ह्या उन्हाची तर माझी बिलकुल पण हिंमत नाही होते बाहेर जाण्याची. पण तरी सुद्धा आज आपण प्रोझूनला जाणार आहोत, कारण की मला माझ्या मम्मीसाठी काहीतरी घ्यायचंय. तर ते काय घ्यायचंय हे मी तुम्हाला तिथं गेल्याच्या नंतर दाखवणार आहे. तर सध्या शॉपमध्ये आहे सार्थक भाऊ पावसे आणि हे आपले टकलू. आणि याला किती वेळचं सांगते मी की लिंबू पाणी घेऊन ये. पैसे दे. सार्थक भाऊ पैसे द्या ना. संपले. बाप गाईस, हेच जर याची गर्लफ्रेंड बोलली असती ना, पिल्लू मला लिंबू पाणी प्यायचंय, तर काशी केली असती, पण लिंबू पाणी आलं असतं. आणलं ते काय केलं असतं? आणलंच असतं म्हणे. असं म्हटलं. आपले खोटे. गर्लफ्रेंड तरी कुठे? काय काय गर्लफ्रेंड तरी कुठे? पप्पानी चॅटिंग वाचली, मी असं ऐकलंय. हे खरं आहे का? नाही. काय तो मुलेट कट केला काय विराट कोहली. सस्ता विराट कोहली. तर असो, आता आपण लिंबू पाणी मागूयात, कारण की भयंकर ऊन आहे. आणि मी शॉपमध्ये यायच्या अगोदरच याला सांगून ठेवलं होतं, बाई एसी चालू करून ठेव, कारण की सुधगिरणी चौकातच होतो आम्ही, तेव्हा सांगितलं बाई एसी चालू करून ठेव. माझ्या पायाला चटके लागत होते, असं वाटत होतं कोणतरी माझ्या पायाला हटकून चटके देते, एवढं भयंकर ऊन होतं. किती नालायक आहेस रे. हे असे भाऊ आहे ना गाईज, कोणालाच नाही भेटले पाहिजे, माहिती का? हे चुकून भेटलेले भाऊ आहेत. कसं करत होता? कसं नाही, अगोदर जे करत होत ते कर ना. ते आवाज दिला होता हात केला. जाऊ द्या गाईज. तर ना पायल येते आणि ऋतू सुद्धा येते. थोड्या वेळात थोडं ऊन उतरू देऊ आपण. सगळ्यात पहिले तर आपण लिंबू पाणी पिऊ, आणि जेव्हा ते येतील मग थोडासा लुडो खेळू, आणि मग त्याच्यानंतर आपण जाऊया थेट फ्रोझनला. पूर्ण 1 तासाच्या नंतर लिंबू पाणी आणलंय बघा ह्या टाकल्याने. अरे टाकलं, ब्लर झालं. 10 मिनिटं टाकलं, ब्लर झालं रे. कस काय टाकलं ब्लर? कस काय होते? बाप, हे पहा ना बिनलाजी शिप मार मार येते भैया. असो खरंच गाईज. आणि आमच्याकडे ना लिंबू पाणी एवढं भारी भेटतं ना. काय आमच्याकडे ना लिंबू पाणी खूप भारी भेटतं गाईज ना. त्याच्यात ना पायनॅपल पण असतं, आणि ते बरं काहीच नाही का. मला सध्या म्हणजे मी ना इलाइट प्लमचं ना प्रमोशन करते ना, तर गिफ्ट आले म्हणा. काय खोटं बोलतो, प्रमोशन आहे ते इलाइट प्लमचे. तर आता हे 2 आहे, तर स्क्रिप्ट येईन मला, तर मग मी ना आपल्या इंस्टाग्रामवरती, म्हणजे ज्यांनी सगळे ते इंस्टाग्रामवालेच असणार आहे, अन्नूर कोण असणार आहे भाई, सब इंस्टाग्रामवाले ही होगे. ते बघा त्या दादाने एवढ्या उन्हात आणत आणून दिलं भाऊ बिचारांना. आणि मी त्यांना पाण्याला पण नाही विचारलं, मी किती नालायक आहे. तर गाईज मी ना इलाइट प्लमचं पण प्रमोशन करते ना, ब्रँड अम्बेसिडर मी त्यांची. क्या भत्ता मजा. असो, तर हे त्यांनी मला केक आणून दिले. तर मी हे जोपर्यंत मी प्रमोशन करत नाही, जोपर्यंत मी याचा व्हिडिओ बनवत नाही, तोपर्यंत मी याला खाऊ नाही शकत. बट त्याला बघून आहे ना मला खाण्याची खूप इच्छा होती. भारी दिसतंय, मॉडेल आ गया ना भैया. एवढ्या उन्हात आल्यावर कसं वाटते, भा पूर्ण काळी दिसती. आम्ही लुडो खेळत होतो. एसी मधून आली. काय एसी मधून आली घरी एसी. चलो आता लुडो खेळू थोड्या वेळ. चलो. तर गाईज आता आम्ही मस्त पैकी रेडी झालो. काहीच रेडी नाही झालोय. कुठे गेली? आली ना. आणि हे बघा, हे कसं आलंय भूत. उठून आले बिना आंघोळीच आली वरती. बघ आंघोळ केली मी, फ्रेश कर. घर आवरत होते मी. घर आवरत होती. गाईज जर कोणाला क्लिनिंगचं काम पाहिजे असेल, म्हणजे करून घ्यायचं असेल, डीप क्लिनिंग करून घ्यायचं असेल, तर तुला कॉन्टॅक्ट करा. मी सगळं तुमच्या घरातलं सामान घेऊन पळून जाईन. काय सामान घेऊन पळून जाईन मी. तर गाईज अभी मिलते हम डायरेक्ट फ्रोझन मध्ये.
नाही नाही या काळकंडीला खाली जायचंय पार्किंगला पहिले. का छान दिसते आज, छान दिसते. तर भेटू मग आता डायरेक्ट प्रोज. पायलचा बर्थडे उद्या. इन ऍडव्हान्स हॅपी बर्थडे बाळा. थँक्यू दी. आणि ते सध्या तर आम्ही जातोय. आमच्याकडे काही 4 व्हीलर वगैरे काही नाहीये, तर आमची 4 व्हीलर ही आमची 4 व्हीलरच आहे. सेम सेम आहे बघा. ह्या दोघी जुडवा बहिणी आहे. ती व्हाईट कलर आहे, ही ब्लॅक आहे. शांत बस. तुझं नाही इथं समोरून भांडणं काय, का बरं भांडताय तुम्ही दोघी? अरे मी तिला सांगितलं मला नाशिकला जायचंय. ती मला यांच्यात भोकं नाही. काहून? आता ब्लॉग मध्ये यायचं का? ऐक ना, नाही यायचं नव्हतं. नंतर आपण सेलिब्रेशन करू ना चांगलं अजून. सांग तू जर नाही आलीस तर तू डायरेक्ट माझ्या ब्लॉक लिस्ट खरंच काय? मी यांच्या दोघींच्या पण भांडणात नाहीये गाईस. मी फक्त येणार, शॉपिंग करणार. मी शॉपिंग करणार. कोणत्या दिवशी बर्थडेला नाही आली तर विषयला ब्लॉग. अरे मी तुला म्हणलं ना आपण मागच्या वेळेस मी असं केलं होतं ऋतू. नेक्स्ट अरे जाऊ दे. तुम्ही नाही का एक एक ड्रेस मला घेऊन द्या. मी काहीच नाही बोलणार. तुम्ही त्याच्यासाठीच भांडणं करताय ना. मी तिला काय म्हणलं, मी तिला काय बोललं, बनायला नाही वाटत ते. काय म्हंटली तू आता? काय म्हंटल? काय एकदा बोल ना. काय होत जा तो म्हणे की पाटीला आवडते. म्हणलं तू एवढा बुटका पाटीला तू घरी म्हणलं. गाईस या पाकळावर आहे ना आणखी बी 3 पोरी पिदाई. गाईस फ्रोझन मध्ये आल्यापासून नुसते भांडणं ऐक ना, इथं आल्यापासून नुसते भांडणं करताय. एक मला तिकडून जाऊ ना. हे इथं अरे यार, एक तर मला तिकडे न्या, नाही तर मला इकडे न्या. त्या 3 पोरी मधली एक दीदीला घ्यायची होती. काय घ्यायची होती तुला? मला मशीन घ्यायची. तर त्याच्यासाठी आम्ही सांगितलं होतं मम्मासाठी सरप्राईज होतं. मी तुम्हाला मशीनच बोलली मी तसं. पण तो गाईज अभी ना थोडीशी शॉपिंग करते हो, फिर मिळते थोडी देर के बाद. तील हुनर एस्थेटिक बॉय. ॲस्थेटिक व्हायचं भैया. काय व्हायचंय? ॲस्थेटिक. असं छान दिसतो काय? हे दाखव ना गाईज. मी हे माझ्यासाठी चॉईस केलंय, तर बघू ट्राय करून छान वाटलं तर. गाईज आमचा ब्रदर सारखं एस्थेटिक गर्ल्स बघून एस्थेटिक व्हायचं म्हणतोय. जे ते बघू राहिलं तर हा ना, आमच्या ब्रदरचे डोळे आहेत ना एका ठिकाणी थांबनच भैया. ॲस्थेटिक अमेरी पोरी पाहिजे. पाहिलं बघा, हे छान आहे का? पाहिलं हे आवडले. हे छान वाटते, डेली यूज साठी मस्त वाटते. डेली साठीच घेते. छान वाटते. गाईज प्लीज सजेस्ट मी विच वन बेस्ट फॉर. ते ब्लॉग कधी पडल गाईज, कधी सजेस्ट करशील, कधी घेशील तू? हे मस्त आहे की हे घालायचं अंगारा सापा पाहिजे. तो पाटील पान ना त्या म्हणून तेव्हा ते कुठं ठेवलं. गाईच आमची मस्ती अशीच चालू असती. तर चला आता पटदिशी शॉपिंग करू. मला एक ड्रेस आवडला तो मी ट्राय गाईज मला करते. असं वाटतं की H&M ला जावं लागणार आहे आपल्याला. सुंदर. ते काय राहते काय H&M ला जावं लागणार. जाएंगे. तो गाइज अभी यहाँ पे ट्राई करेंगे और फिर उसके बाद में देखेंगे जो अच्छा लगा वो लेंगे. और यहाँ से अभी 9-2-11 हो गए, क्योंकि इसके लिए ना बर्थडे के लिए शॉपिंग करनी है. लेकिन जैसे बर्थडे के लिए चाहिए तसं काही भेटतच नाही आहे. सो आम्ही जास्त वेळ थांबणार नाही आहे. पटकन आवरा आणि चला. आम्ही शॉपिंग करतोय. ही बघा ही चॉईस करतीये आणि ह्या दोघांचं बघा काय खुसखुस चालू आहे. काय तिला आपल्याला काय चाल काही नाही. आमची शाळेतली मुलगी दिसली. अच्छा हो, ॲस्थेटिक व्हायचंय ना तुला. मुली दिसतात पाटील. तिला. मी हा कॉर्ड सेट बघितला आहे, तर ठीकठाकच वाटतंय मला. असं ट्रॅव्हलिंगसाठी एकदम लूज लूज छान वाटतं. थोडंसं पॅन्ट जरा जास्तच मोठी झाली, तर बघूयात, चेंज करूया. पण छान वाटतंय तसं. तर काहीच आम्ही जस्ट शॉपवरती आलो आहे ना. आम्ही बघा किती मोठी शॉपिंग केली. हिची वेगळी शॉपिंग आहे आणि मॅडम फोनवर बोलताय, थोडं बिझी आहेत. आणि सर आत्ता शिक बिल चेक करताय बघा. आणि बऱ्यापैकी चंदन लावून आलो आहे आम्ही. आणि ते मी जे बोलले होते की मला मम्मीसाठी जे सरप्राईज घ्यायचं आहे, तर ते फक्त जस्ट आम्ही बघून आलो आहे. आणि बघू आता. गाईज एवढं थकलो आहे ना, शपथ सांगते मी. म्हणजे आम्ही फक्त प्रोझोनलाच नव्हतं गेलो, आम्ही सिटीत सुद्धा गेलो होतो. कारण की मॅडमचा बड्डे आणि त्या बड्डेवरून तर एवढे भांडणं चालू होते प्रोझोनमध्ये की
नाही का, तू माझ्या बड्डेला येणार नाही, तू नाशिकला चालली, तू माझ्या बड्डेला कसं काही नाही आहे, ते तुम्ही बघितलंच आहे सगळ्या ब्लॉगमध्ये काय तमाशे झाले तर एवढं सगळं फिरून आम्ही आलो आता शॉपवरती. आजचा दिवस खूप हॅक्टिक होता. तर असा होता माझा आजचा दिवस. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर हक्काने सबस्क्राईब करा. थँक्यू.